आणि खास आयकॉन देवासपूरचे आणि आता कॉमेंट्री करत आहेत आमचे भगवान सर. सामन्याला मात्र सुरुवात होते. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र प्रथमेश आपण पाहतोय. प्रथमेश राठोडच्या बॅटमधून एक धाव आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्राईक वरती आपण पाहतोय गोपाळ शेळके. सामन्यातलं पहिलं षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज संतोष. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू मात्र जाईल सरळ वन बाउन्स, सीमा रेषा पार येतोय. दोस्ती चषकचा कडक कडकडीत प्रहार, चौकार. दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही दिग्गज संघ आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून परिचित असणारा प्रथमेश राठोड, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आज मला वाटतं सतपाल खाडेला देखील आपण या संघामध्ये पाहणार आहोत. हा देखील एक महाराष्ट्रामधील नामवंत आयकॉन खेळाडू सतपाल खाडे. निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. नक्कीच भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो ISPL, या ISPL मध्ये देखील सोलापूर जिल्ह्यातून एकमेव खेळाडू म्हणजे आपला प्रथमेश राठोड. काल झालेल्या आमन ट्रॉफी जमखंडीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची HF डिलक्स गाडी जिंकणारा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय फटका, नो चान्स. चेंडू बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान येतोय. सामन्यातला दुसरा चौकार. दोस्ती चषक 2025 मैदानावरती सुरू असणारा सामना. एका बाजूला संघ आपण पाहतोय हराळवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तडवळे स्पोर्ट. शॉर्ट फाईन लेगला मात्र आपण पाहतोय विशाल घुटुकडे अर्थात देवा. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू मात्र जाईल वन बाउन्स, सीमा रेषा पार, नो चान्स. आज मात्र गोपाळ शेळकीची दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली होती प्रथमेशनं. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने विशाल घोटुकडे देखील आज आपल्याला संघामध्ये पाहायला मिळत आहेत. सांगोल्यातील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळणारा हा खेळाडू आज स्पर्धेच्या संयोजन समितीमध्ये देखील आहेत. एक चांगली स्पर्धा जर आपण पाहिलं तर दोस्ती चषक 2025. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र आपण पाहतोय. 3 चौकार मारल्यानंतर मात्र एक त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिलं षटक मात्र मैदानावरती आपण पाहतोय समाप्त होतंय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. चिरंजीव देवांश आणि मान्य श्री विशाल देवा घुटुडे यांच्या वाढदिवसानिमित्त दोस्ती स्पोर्ट व देवा स्पोर्ट सांगोला आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोस्ती चषक 2025. तब्बल 1,11,111 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अक्षय उर्फ एक्का पाटील युवा उद्योजक सांगोला यांच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचं 77,777 रुपयांचं पारितोषिक मान्य श्री यश नाथा जाधव हॉटेल यशश्री हर्षदा लॉन्स व यश प्लाझा यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 55,555 मान्य श्री विराज वाघेला राजनंदिनी 7070 स्पोर्ट यांच्या माध्यमातून. बॅटर नेम राज आहे का? राज जाधव. खलीद बाहुबली, मिस्टर आनंद.
आज आमचे सुभाष केदार सुद्धा मतदारसंघात आपलं स्वागत आहे. सध्या जरी मतदारसंघ वेगळा असला तरी हा तुमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तुमचं देखील सांगोल्यामध्ये स्वागत आहे. गोलंदाज महेश आहे का? चेंडू मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा प्रथमेशने एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न करतोय का पाहूया. दुसऱ्यासाठी होतोय प्रयत्न. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 17. दोन्ही चेंडूवरती प्रत्येकी 2 धावा मात्र आपण पाहतोय प्रथमेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक कुणी नसणार आहे. चेंडू मात्र सरळ जाईल. सीमा रेषेवर येतोय. पॉवरफुल षटकार. या षटकाराने 23 धावा धाव फलकावरती. नक्कीच सध्या जर आपण पाहिलं तर प्रथमेश राठोड महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या संघासाठी भूमिका बजावत असतो. अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिक संघाला जिंकून देण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. मी आत्ताच उल्लेख केला जमखंडीमध्ये कालच संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये 4 ते 5 सामन्यामध्ये 100 पेक्षा अधिक धावा, 6 विकेट. HF डिलेक्स गाडीचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे प्रथमेश राठोड. पुन्हा एकदा फटका. नो चान्स असेल. पुन्हा चेंडू जाईल. पॉवर प्लेचा मात्र फायदा उचललाय. षटकारानंतर आलाय चौकार आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 27 धावा. आज मात्र मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 5 षटकामध्ये 110 धावा. रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. आकोट टप्प्याचा चेंडू. खराब चेंडू आणि घेतलाय समाचार. सरळ भिरकावलाय. सीमा रेषेवर येतोय षटकार. पुन्हा एका टप्प्याचा चेंडू. यावेळी देखील चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान चौकार. षटकार चौकार षटकार चौकार. मागच्या 4 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक दमदार फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती षटकार आणि 6व्या चेंडूवरती देखील आलाय चौकार. 24 मात्र फलंदाज आनंद. समोरचे काळ्या पडद्या समोरचे प्रेक्षक थोडस बाजूला या.
एक बहारदार नियोजन आपल्याला पाहायला मिळते. एक सर्व गुण संपन्न स्पर्धा. यावेळी मात्र आनंदच्या बॅट मधून खलीद बाहुबली आलाय षटकार. एक जबरदस्त असा षटकार मात्र आपण पाहतोय. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर जे नवीन तहसील कार्यालयाचं बांधकाम आहे त्याच्यावरती आपण पाहू शकतो या स्पर्धेचा साईड स्क्रीन. कॅमेरामॅन समोरचा साईड स्क्रीन थोडासा झूम करा. स्पर्धेचं डिजिटल स्कोर कार्ड आपण पाहतोय आणि समोरच्या साईड स्क्रीन वरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन आनंद 84 मीटरचा षटकार. कॅमेरामॅन साईड स्क्रीन थोडंसं झूम करा. अजून थोडंसं झूम करा. थोडासा ब्राईटनेस वाढवा. ओके, आता त्याच्यावरती आपण बरोबर पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन आनंद 84 मीटरचा षटकार. ओहो, यावेळी मात्र चांगला चेंडू टाकलाय. 1-13 तो 1 मेरा. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी धावा वाचवलेत. विशाल उर्फ देवा. नक्कीच क्रिकेट वरती निस्सीम प्रेम आहे बघा. अण्णा गडदे असू द्या किंवा देवा असू द्या, जय विरूची जोडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच ड्रेसिंग रूम मधून काहीसा इशारा देखील दिला जातोय. हे षटक खेळून काढायचं आहे कारण समोर देखील तितकाच मातब्बर गोलंदाज. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. 1-13 तो 1 मेरा. पहिल्या चेंडूवरती षटकाराने केलं होतं स्वागत. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने देखील त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि गोलंदाजाने देखील प्रत्युत्तर दिलंय. खूबसूरत अगर तेरी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी भी नहीं है. ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते. 1-13 1 मेरा. हिसाब बराबर. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय विवेक. दुसरा धक्का मात्र बसलाय. यावेळी मात्र फटका तर खेळलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय चौकार. संपूर्ण भारतामध्ये जे आपण पाहतो लाईव्ह टेनिस क्रिकेटमध्ये लाईव्ह जर आपण पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये जर आपण पाहिलं या षटकाचा मात्र शेवट होतोय. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 47 धावा. षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 8व्या क्रमांकाचे जे पारितोषिक आहे 20,506 रुपयांचं पारितोषिक डॉक्टर विनायक डमकले मोर्या हॉस्पिटल यांचे देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचेही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय प्रसादजी खांडेकर उद्योजक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यापर्यंत आले. आमच्या सर्व मान्यवरांचं बक्षीसदात्यांचं पुनश्च एकदा दोस्ती चषक 2025 आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानावरती टाकलं जाईल. चौथं गोलंदाज अजय. ओहो, काय क्लास चेंडू टाकलाय. फलंदाज होतोय बाद. त्रिफळा मात्र उद्ध्वस्त. प्रथमेश राठोड सारख्या बलाढ्य फलंदाजाचा त्रिफळा केलाय उद्ध्वस्त.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेग चेंडू आपण पाहतोय. स्ट्राईकला आला होता राजूच्या बॅट मधून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पाच षटकांचा सामना आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक ऍव्हरेज टोटल धावसंख्या चांगली आहे, परंतु प्रथमेश बाद होऊन परतलाय. त्याचबरोबर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु यावेळी समाचार घेतलाय. चेंडू सरळ भिरकावलाय, सीमा रेषेच्या वर येतोय. षटकार. स्ट्राईक वरती फलंदाज विवेक. पुन्हा फुल टॉस चेंडू होता, तितकासा फायदा नाही, परंतु एक तर धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय का पाहूया. 1-2-3 क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र हातातून निसटलाय आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर अब तक 56 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं आजच्या सत्रातील हा जर आपण पाहिलं तर सामना क्रमांक 4. पुन्हा एकदा बरसलाय आणि 56 वरून धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 धावा. विवेकची मात्र दमदार फलंदाजी. तसं जर आपण शरीर यष्टी जर पाहिली तर प्रथमेश आणि विवेक दोघेही दिसायला एकसारखे दिसत आहेत आणि त्याच प्रकारची फलंदाजी. आज प्रथमेश मात्र त्याच्या नावाला साजेशी खेळी करू शकला नाही, पण तो दुसऱ्या बाजूने धावांचा डोंगर उभा करण्याकडे मात्र वाटचाल आहे. 62 धावा, 62. पुन्हा फुल टॉस दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती आलाय, हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव घेण्याची संधी दिली आहे आणि जे विवेकच्या मनात होतं ते मात्र झालंय. विवेकला स्ट्राईक वरती यायचं होतं, विवेक पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. एकूण जर पाहिलं तर षटक समाप्त होत आहे. स्ट्राईक वरती मात्र राजू असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 64 धावा, 64. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 17 धावा. महाराष्ट्रातल्या देखील अनेक नामवंत स्पर्धा खेळणारा हा देखील संघ आहे. GS11 हराळवाडी. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपण गोपाळ मालक शेळके यांचा संघ म्हणून या संघाकडे पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, धाव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि इथं मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील आता गरज नसताना केलेला पराक्रम आहे. आणखी एक धाव. प्रत्येक धाव क्रिकेटच्या मैदानावरती महत्वाची आहे. लोकशाहीमध्ये जसं प्रत्येक मत विचारामध्ये घेतलं जातं तसं क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक धाव गोलंदाजी मार्कवरती लीड रोल करतोय. स्ट्रायकर गोलंदाज सतपाल खाडे. झेल मात्र सुटलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. बॅक टू पॅव्हेलियन.
रक्षक गॅप मधून चेंडू खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार येतोय कडक कडकडीत प्रहार चौकार. धाव फलकावरती धाव होत आहेत त्या 72-72. अजूनही जर पाहिलं तर चेंडू बाकी असतील 3. पुन्हा एकदा फटका खेळला आणि चेंडू सरळ भिरकावलाय. विवेकच्या बॅट मधून आलाय आणखी एक मोठा षटकार बिग ब्लास्ट. चला चेंडू द्या तिकडे कोणी असेल तर. चेंडू खूप दूरवरती गेलाय. तसं पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर हे ग्राउंड थोडंसं मोठं आहे. किती मोठा षटकार मारला तरी क्रिकेटच्या नियमाप्रमाणे धावा मिळतात त्या 6च. परंतु आपण जर पाहिलं तर भारतातली सर्वात मोठी स्पर्धा ISPL ज्याच्यामध्ये तुम्ही मोठा षटकार मारल्यानंतर तिथं तुम्हाला 9 धावा मिळतात आणि हा पराक्रम केलाय महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा MS धोनी ज्याला म्हटलं जातं. महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील ज्याने ISPL मध्ये 9 मारण्याचा पराक्रम केलाय. म्हणजे त्या चेंडूवरती 9 धावा. म्हणजे आता क्रिकेट थोडंसं बदललंय. 120 मीटरचा जरी षटकार मारला तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तरी 6 धावा मिळतात. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये 9 धावा सुद्धा मिळतात. पुन्हा एकदा फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे परंतु सतपाल काळे क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज होतोय बाद. आणखी एक धक्का. षटक समाप्त होत आहे आणि एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 78 धावा झालेत आणि 79 धावांचं लक्ष्य. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये 15 धावा, 15 ते 16 धावा. सतपाल खाडेला देखील आज या मैदानावरती दाखवून द्यावं लागेल का तो सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय. आज एक संधी आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावे लागेल. कारण पहिला सामना आपण पाहतोय नॉकआउट सामना आहे, नॉकआउट स्पर्धा आहे. जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर. आर या पार, डो और डाय, करा किंवा मारा. विशाल गोडगुडे आपल्याला ओपनिंग बॅटिंग करायचे.
लेगबाईच्या स्वरूपात एक चौकार देखील वसूल केला गेलाय. एक वाईट बॉल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. हलकसं अपील होत आहे. एकोणऐंशी धावांचा करायचा आहे पाठलाग. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 15 धावा. फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक वीरभद्र कोळी सर यांचं या ठिकाणी आगमन होतं. या सर आपलं समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. पाच चेंडू आपण पाहतोय. धावा देखील 5 आहेत. एक फलंदाज बाद होऊन परतलाय. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटक मात्र पहिले समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद, 5 धावा धावफलकावरती. प्रथमेश राठोड सध्या संपूर्ण महाराष्ट्रातला एक अष्टपैलू आयकॉन खेळाडू. जितकी चांगली फलंदाजी तितकीच दमदार गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. सामन्यातलं षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज सलमान. सलमान खान नाही, सलमान तांबोळी जरूर आहे. सामन्यातलं षटक क्रमांक 2. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज सलमान. संतोषच्या बॅटची कड घेतली आणि फलंदाज मात्र बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का. टप्पा पडल्यानंतर मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. स्टंप मध्ये जे अत्याधुनिक माईक बसवलेत त्या माईक मधून समालोचन कक्षामध्ये आवाज आला. बॅटची कड घेतली आणि फलंदाज बाद होऊन परतलाय. धक्का क्रमांक जर आपण पाहिलं तर हा दुसरा धक्का आहे. सलामीची जोडी मात्र पहिल्या 7 चेंडूमध्ये पॅव्हिलियन मध्ये परतले. खूपच बॅकफुट वरती आपल्याला तडवळेचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला संघ हराळवाडी. एक चांगली संघ बांधणी आपण पाहतोय. संघनायक गोपाळ मालक शेळके नेहमीच या संघात सोबत असतात आणि संघामध्ये देखील त्यांचा समावेश गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा. बॅटर नेम फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. अजितच्या बॅट मधून मात्र आला एक चौकार. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय क्लास झेल टिपलाय. सुपरमॅन षटकार आहे. ओहो, लगान चित्रपट झालाय मैदानावरती. लगान चित्रपट मैदानावरती झालाय. जे क्रिकेट पेक्षा मला वाटतंय विवेकला ऍथलेटिक्स मध्ये पण पाहिजे. उंच उडीमध्ये पहिला नंबर नक्कीच आला असता. भारताचं जर प्रतिनिधित्व केलं असतं तर तिकडे गोल्ड मेडल नक्कीच मिळालं असतं. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. त्या मैदानावरचे 2-3 कॅमेरे आहेत परंतु प्रेक्षकांच्या डोळ्यांचा कॅमेरा देखील क्षेत्ररक्षकावरती फिट होता. प्रेक्षकांनी देखील सांगितलं की लगेच हा षटकार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. तितकंच चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक आपण पाहतोय आनंद.
फटका ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विवेक चेंडूवरती येतोय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 17 धावा. आतापर्यंतच्या पहिल्या 3 सामन्यातले तिन्ही विजेते संघनायक फक्त यायचे, कॅप्टन फक्त आपण यायचे. बाळवणी, हातीत आणि करोली हे 3 संघ. कॅप्टन लगेच या. पुढच्या राऊंडच्या चिठ्ठ्या आपल्याला टाकायच्या आहेत. कॅप्टन लगेच या. पुन्हा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षक झालंय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. एका धावेने धावा होत आहेत त्या 18 धावा धावफलकावरती. जर्सी क्रमांक 18. पाहिलं तर ज्या ज्यावेळी आपण 18 धावा पाहतो, 18 क्रमांक पाहतो, नजरेसमोर उभा राहतो भारत की आन, भारत की शान, भारत का सन्मान. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. सध्या आपण पाहतो रील्सचा जमाना आहे. सोशल मीडिया देखील तितकंच फॉरवर्ड आहे. परवा सोशल मीडियावरती एक पोस्ट वाचली. भारतीय संघ सध्या असं असतं की सामना जर असला तर 10 खेळाडू देशातून खेळतात आणि एक खेळाडू आपल्याला विदेशातून आणावा लागतो, तो म्हणजे विराट कोहली, फक्त सामने खेळण्यासाठी. फुल टॉस दिलाय. स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक. हवामानामध्ये हलकासा बदल देखील आपल्याला जाणवतोय. एक धाव या चेंडूवरती. जोपर्यंत सलमान चेंडू क्षेत्ररक्षित करतोय, फेकी करतोय, एक धाव घेतली गेली. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय सुभाष. कॅप्टन यायचंय. याच्या अगोदरचे तिन्ही कॅप्टन बाळवणी, हातीत आणि करोली, आणि चिठ्ठ्या काढल्यानंतर मला वाटतं लगेच पुढच्या सामन्याचा टॉस पण होईल. आणि कॅप्टन येतानाच डिसिजन ठरवून या काय घ्यायचंय. मी नेहमी सांगतो विराट कोहलीने टॉस जिंकायचं आणि परत हार्दिक पांड्याला विचारायचं काय तो तयार आहे बॅटिंग घेऊ का, भुवनेश्वरला विचारायचं बॉलिंग करू का, असं नको आहे. ज्यावेळी आपण 11 जणांचं कॅप्टन असतो त्यावेळी आपली डिसिजन पॉवर पाहिजे, ऑन दी स्पॉट डिसिजन देण्याची. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोपाळ शेळके. आज चांगली फलंदाजी, 3 चौकार फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू. समोर फलंदाज मात्र आपण पाहतोय अजय आणि अजितची जोडी मात्र मैदानावरती आहे. अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकलं जाते. दोस्ती चषक 2025. पुन्हा एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. 79 धावांचा पाठलाग करताना मात्र आपण पाहतोय सलामीची जोडी पहिल्या 7 चेंडूमध्ये परतल्यानंतर मात्र मोठी धावसंख्या उभा करता आली नाही. आकोट टप्प्याचा चेंडू, परंतु या चेंडूवरती देखील विकेट आले. गोपाळ मालक शेळके यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगू जाते. गोपाळ मालक शेळकेला सुद्धा वाटलं होतं की चेंडू हातातून निसटलाय. आकोट टप्प्याचा चेंडू मिळालाय. समोरच्या फलंदाजासाठी लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगवरून भिरकावता आला असता हा चेंडू, परंतु या चेंडूवरती देखील विकेट आली आहे. कधी कधी आपण पाहतो वाईड बॉल असतो म्हणजे क्रिकेट मधला खराब चेंडू, परंतु त्या चेंडूवरती सुद्धा फलंदाज धावबाद किंवा यष्टीचीत होऊन परततात. वाईड बॉल वरती सुद्धा विकेट आलेले आपण पाहिलेत. पुन्हा खराब चेंडू आहे. इथं मात्र चाचपणी केली जाईल. विकेटच्या खाली टप्पा आहे का विकेट वरती आहे पाहिलं जाईल.
इट्स अ वाईड बॉल कॉल. वन बाउंडचा इशारा देखील दिलाय. झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. एक जबरदस्त असा झेल टिपला गेलाय. विशाल घुटुकडेने टिपलाय झेल. इथं मला वाटतंय हॉटेल गारवाचे मालक मैदानावरती आल्यापासून गारवा सुरू झालाय. मगापासून ऊन पडलं होतं. षटक समाप्त होत आहे. फटका खेळलाय अजितच्या बॅटमधून. चेंडू मात्र सीमारेषा पार. आलाय चौकार. आता प्रत्येक वेळी कोळीसर सामन्यातली स्थिती वेगळी असते. इथं जर एक चेंडू आणि 4 चौकारला जर असं क्षेत्ररक्षण झालं असतं तर बाकीच्या 10 खेळाडूंनी अक्षरशः फुलं उधळली असती. परंतु इथं परिस्थिती ती नाहीये. पुन्हा एकदा फटका केला इशारा जाता जाता. एक धाव या चेंडूवरती घेतले. बाळवणी, हातीद, कुरोली 3 टीमचे कॅप्टन आलेत का? तिन्ही टीमचे कॅप्टन आसिफभाई कॅप्टन आलेत का तिन्ही टीमचे? बाळवणी कॅप्टन प्लीज कोऑपरेट. चला लवकर. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चेंडू मात्र सरळ भिरकावलाय. सीमा रेषेवरून आलाय षटकार. आणि सामना मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी GS11 हराळवाडी संघाने सामना जिंकलाय. आसिफभाई पुढचं काय अपडेट? हातीद आणि बाळवणी संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. करोली आणि याच्यानंतर GS11 हराळवाडी. म्हणजे अगोदर सामना होईल बाळवणी आणि हातीद. चला टॉस साठी या. बाळवणी कॅप्टन, हातीत कॅप्टन. टॉस साठी यायचंय. टॉस होतोय आणि दोन्ही कॅप्टन डिसिजन जागेवरती द्या. आसिफभाई मॅच किती ओव्हरची आहे? 4 का 5? 4.